उद्यापासून राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे आणि याच अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सत्ताधाऱ्यांनी आयोजित केलेल्या चहापानावरती महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बहिष्कार टाकलाय। विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहामधील विरोधी पक्षनेतेपद रिक्त ठेवणं या मुद्द्यावरती आज विरोधी पक्षामधील नेते विजय वडेट्टीवार आणि भास्कर जाधव यांनी सरकारवरती कडाडून टीका केली आहे। विरोधी पक्षनेतेपद रिक्त ठेवणं हा संविधानाचा अपमान असून सरकारला विरोधकांचा आवाज दाबायचा आहे असा घणाघात देखील या नेत्यांनी केला। राजकीय व्यवस्था होण्याकरता म्हणून यांनी ती पद मात्र नेमली, पण विरोधी पक्षनेतेपद नेमायचं नाही आणि म्हणून अशा पद्धतीच्या लोकशाही न मानणाऱ्या सरकारबरोबर, संविधानाचा ठाई ठाई अपमान करणाऱ्या सरकारबरोबर, कुठल्याही प्रकारची लोकशाहीची मूल्य न पाळणाऱ्या सरकारबरोबर आम्ही चहापानाला का जावं? हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये महाविकास आघाडीचे नेते विजय वडेट्टीवार यांनी कर्जमाफीच्या मुद्द्यावर बोट ठेवलंय। राज्यामध्ये शेतकरी आत्महत्यांचं सत्र सुरू आहे, तरी देखील सरकारकडून शेतकरी कर्जमाफीचा पत्ताच नाही असं म्हणत वडेट्टीवार यांनी सरकारला धारेवर धरलं। शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ म्हणून सांगून मतं घेतलीत आणि आता तारीख पे तारीख देत आहेत। जूनचा मुहूर्त काढण्याचं सांगितलं जात आहे, पण शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा पत्ता नाही। येत्या अधिवेशनामध्ये विरोधी पक्ष हा संख्येनं कमी असला तरी देखील सरकारला धारेवर धरल्याशिवाय राहणार नाही असा इशारा ठाकरे सेनेचे नेते भास्कर जाधव यांनी दिला आहे। सरकार संख्येनं जास्त असलं तरी ह्यांची पापं जास्त आहेत, ह्यांचा भ्रष्टाचार मोठा आहे, हे तिघेही एकमेकाला त्या ठिकाणी कट्टू साईज करायला बसलेले असल्यामुळं रोज सकाळ संध्याकाळ दिल्लीला जाणं आणि कोणासमोर तरी त्या ठिकाणी कैफियत मांडणं एवढंच काम या सरकारला शिल्लक असल्यामुळं विरोधी पक्ष संख्येनं कमी असला तरी सुद्धा तो आपल्याला धारेवर धरल्याशिवाय राहणार नाही, तो आपल्याला काट्यावर घेतल्याशिवाय राहणार नाही आणि आपल्या पापांचा पाडा महाराष्ट्रासमोर येऊ नये म्हणून ते विरोधी पक्ष नेत्यांच्या निवडी करत नाहीयेत। विरोधकांच्या विरोधी पक्षनेतेपदाच्या दाव्यावरती भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी मात्र टीका केली। विरोधी पक्षनेतेपद मिळावं तेवढे आमदार निवडून आणा असा टोला दरेकरांनी लगावलाय। कशा करता जायचं चहापानाला? आमंत्रण मिळाले का? विरोधी पक्षनेते आमंत्रण मिळालं। आमंत्रण स्वतः मुख्यमंत्री महोदयांचं सहीचं लेटर आम्हाला मिळालं, नायाशातला भाग नाही, पण त्या चहापानामध्ये एक सौदार्याचं वातावरण असावं लागतं, सभ्यतेचं वातावरण असावं लागतं, सरकारची सज्जनता असावी लागते, विरोधी पक्षाचं काय म्हणणं आहे त्याच्याशी चर्चा करावी लागते। या आम्ही चहा पितोय, आमच्याकडला उभे राहा, चहा प्या आणि फोटो बाहेर जाऊ द्या। त्या विरोधी पक्षनेता व्हायला पाहिजे तर तेवढे तरी आमदार आणण्याचा प्रयत्न करा ना। तुम्ही केवळ बोलून विरोधी पक्षनेता मिळत नसतं, तर त्याच्यासाठी आवश्यक संख्याबळी असायला लागतं। त्याच्यासाठी प्रयत्न करायचं सोडून केवळ टोमणे मारणं आणि तोंडाची हवा घालवणं हेच त्यांच्यासहित विरोधी पक्षाचं काम सुरू आहे। दरम्यान विरोधी पक्षनेत्याशिवाय अधिवेशन पार पडतंय हे लोकशाहीचं दुर्दैव आहे अशी प्रतिक्रिया सुनील प्रभू यांनी दिली आहे। मी तर खरं सांगतो की लोकशाहीतलं दुर्दैव आहे की जी सक्षम लोकशाही या देशामध्ये होती, या महाराष्ट्रामध्ये ती राबवली जात होती, त्या महाराष्ट्रामध्ये विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये विरोधी पक्ष नेता नाही, ही दुर्दैवी बाब आहे, ना विधान परिषदेमध्ये ना विधानसभेमध्ये। दरम्यान सरकारच्या चहापानाच्या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार नाहीत। मुलगा जय पवार याच्या लग्नाच्या निमित्तानं अजित पवार हे बहरीनला गेले होते, तिथून आज संध्याकाळी ते मुंबईमध्ये पोहोचतील आणि उद्या सभागृहाच्या कामकाजामध्ये ते सहभागी होतील। देशामधली सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगोच्या सेवेचा घोळ आज 5व्या दिवशी देखील सुरू आहे। आजही देशामधील अनेक विमानतळावरून इंडिगोची शेकडो उड्डाणं ही रद्द करण्यात आली, त्यामुळे मुंबई, पुणे, बंगळुरू, नागपूरसह अनेक विमानतळांवरती प्रवाशांचे हाल झाले। दुसरीकडे इंडिगो वगळता इतर विमान कंपन्यांची उड्डाणं मात्र सुरळीत सुरू आहेत। इंडिगो विमानसेवेच्या गोंधळाचा फटका महाराष्ट्रामधल्या आमदारांना देखील बसलाय। विमानसेवा अजूनही विस्कळीत असल्यामुळे अनेक आमदारांची तिकीटं रद्द झाली। उद्यापासून नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे आणि यासाठी अनेक आमदारांनी इंडिगो विमानाचं तिकीट बुक केलं होतं, मात्र अनेक विमानं रद्द झाल्यामुळे त्याचा फटका आमदारांना बसलाय। त्यामुळे नागपूरमधील विधानसभा गाठण्यासाठी आता आमदारांना इतर पर्यायी मार्गांचा वापर करावा लागतोय।
दरम्यान नागपूर अधिवेशनासाठी सरकारनं आमदारांसाठी विशेष विमानाची व्यवस्था करायला हवी होती असं आमदार सचिन अहिर म्हणाले. तर काही आमदार अधिवेशनाला आता रस्ते मार्गे निघाले आहेत. सत्ताधाऱ्या आमदारांना माझी अशी माहिती आहे की काही ठिकाणी खाजगी विमानं तयार केली गेलेली आहेत. तर एका बाजूला जर प्रायव्हेट जेटची व्यवस्था केली जाते आणि दुसऱ्या बाजूला इंडिगोसारखा विषय हा राज्य सरकार हा आमच्या अतिरिक्त नाही असं म्हणतायत. विशेष विमान त्यांनी ची व्यवस्था करायला पाहिजे होती, पण ती करायला पाहायला मिळत नाही आहे. मी उद्या सकाळी 5:30ची फ्लाईट सकाळी केली होती, म्हणजे अजूनही आहे ती, पण साधारणतः लक्षात आलं एक 3-4 दिवसापासून की सतत फ्लाईट कॅन्सल होत आहेत. आजसुद्धा मला वाटतं बरेचसे दुपारच्या फ्लाईट कॅन्सल झाल्या आहेत. नागपूरला वेळेत पोहोचण्याकरता मी आता इथनं प्रस्थान करत आहे. अधिवेशनाला योग्य वेळेत पोहोचावं याकरता विमानाची उड्डाणांचा जो प्रॉब्लेम चालू आहे त्यामुळे मी बाय रोड नागपूरला चाललो आहे. इंडिगो एअरलाईन्सच्या घोळाची चौकशी करण्यासाठी सरकारनं आता 4 सदस्यीय चौकशी समिती स्थापन केली आहे. या चौकशी समितीच्या माध्यमातून अहवाल प्राप्त झाल्याच्या नंतर कारवाई करण्यात येईल असं केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी म्हटलंय. आता 4 सदस्याची चौकशी समिती याच्यामध्ये नेमली आहे आणि त्यानंतर त्या समितीचा अहवाल झाल्यानंतर निश्चितपणे पुढची कारवाई केली जाईल. आम्ही पहिल्या दिवसापासून सांगितलं की झालेला प्रकार हा अत्यंत बेजबाबदारपणाचा आहे. आमदार आदित्य ठाकरे यांना देखील इंडिगोच्या गोंधळाचा फटका बसलाय. आदित्य ठाकरे यांची इंडिगोची फ्लाईट रद्द झाली. आज आदित्य ठाकरे हे इंडिगोच्या फ्लाईटनं नागपूरला जाणार होते. इंडिगो फ्लाईट रद्द झाल्याच्या नंतर आदित्य ठाकरे हे एअर इंडियाच्या विमानानं नागपूरला रवाना होणार आहेत. इंडिगोच्या विमानसेवा विस्कळीत झाल्यामुळे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते विरोधी पक्षाच्या बैठकीला देखील पोहोचू शकले नाहीत. मात्र पक्षाचे प्रतिनिधी म्हणून माजी मंत्री अनिल देशमुख उपस्थित होते. तर सर्व आमदार रस्त्याच्या मार्गे नागपूरच्या दिशेने निघाले असून उद्या ते सभागृहाच्या कामकाजामध्ये सहभागी होतील अशी माहिती अनिल देशमुख यांनी दिली आहे. आज विरोधी पक्षनेत्याची पत्रकार परिषद झाली, त्याआधी बैठक झाली. तुमच्या पक्षाचे एकही आमदार उपस्थित नाही, काय कारण आहे? पक्षातर्फे मी उपस्थित आहे. तो महत्त्वाचा मुद्दा आहे की तुम्हाला उपस्थित राहावं लागेल. आमदार पोहोचू शकले नाही आमचे, कारण की इंडिगोच्या बाबतीत काय चालू आहे, पुणे, नागपूर, मुंबईवरून काय चालू आहे याची आपल्याला कल्पना आहे. त्याच्यामुळे ते पोहोचू शकले नाही, बाय रोड निघालेत. आता इंडिगो कंपनीला डीजीसीएनं कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. इंडिगोचे सीईओ पीटर अल्बर्स यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. इंडिगो सीईओंकडून 24 तासांमध्ये स्पष्टीकरण मागितलंय. इंडिगोवरती कारवाई का करू नये असा सवाल देखील डीजीसीएनं विचारलाय. तर योग्य उत्तर न मिळाल्यास डीजीसीए आता कठोर कारवाई करणार आहे. इंडिगोच्या गोंधळामुळे हजारो विमान प्रवाशांना फटका बसलाय. त्यामुळे इतर विमान कंपन्यांनी त्यांच्या विमानांचे दर अव्वाच्या सव्वा वाढवले. त्यामुळे सरकारनं विमान कंपन्यांना तिकिटांचे दर नियंत्रणात ठेवण्याचा इशारा दिला. यानंतर आता तिकिटाचे दर कमी करण्यात आलेले आहेत. बातमी गोव्यातली. गोव्यामध्ये शनिवारी रात्री नाईट क्लबमध्ये भीषण आग लागली. या आगीमध्ये 25 जणांचा मृत्यू झालाय. मृतांमध्ये 3 महिला आणि 3 ते 4 पर्यटकांचा देखील मृत्यू झालाय. तर मृतांमध्ये बहुतांश क्लबचे कर्मचारी असल्याची माहिती मिळते. सिलेंडरमुळे स्फोट झाला अशी प्राथमिक माहिती मिळते आहे. दरम्यान मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी घटनास्थळाची पाहणी केली. दरम्यान मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 2 लाख रुपयांची मदत आणि जखमींना 50,000 रुपयांची मदत पीएमओकडून जाहीर करण्यात आली आहे. उत्तर गोव्यामधील अरपोरा भागामधील नाईट क्लबमध्ये रात्री अक्षरशः अग्नितांडव झालं. आग लागली तेव्हाचा व्हिडिओ देखील आता समोर येतोय. आग लागली तेव्हा डान्स फ्लोअरवरती एक नृत्यांगना सादरीकरण करत होती. त्याच वेळेला लाईव्ह ऑर्केस्ट्राच्या वर असलेल्या छताला आग लागली. नाईट क्लबचा भटारखाना वरच्या मजल्यावरती आहे, तर त्याच्याबरोबर खाली डान्स फ्लोअर होता. या ठिकाणी ही आग लागली. डान्स फ्लोअरचं छत अक्षरशः कापरासारखं पेटून उठलं.
भारताच्या विश्वविजेत्या महिला क्रिकेट संघामध्ये खेळाडू स्मृती मानधना हिचं लग्न अखेर रद्द झालंय. खुद्द स्मृती हिनं सोशल मीडियावरून या संदर्भातली माहिती दिली आहे. 23 नोव्हेंबर रोजी संगीतकार पलाश मुच्छल आणि स्मृती मानधना हिचा लग्न सोहळा सांगलीमध्ये आयोजित करण्यात आला होता. मात्र लग्नाच्या दिवशी वडिलांची तब्येत अचानक बिघडल्यामुळे हे लग्न पुढे ढकलण्यात आल्याचं सांगितलं गेलं होतं. मात्र त्याच दिवशी स्मृतीनं आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून लग्नासंबंधीचे सगळे व्हिडिओ, पलाशनं प्रपोज केल्याचा व्हिडिओ देखील डिलीट केला. त्यामुळे दोघांच्या लग्नाच्या संदर्भात त्यांच्यामधल्या नातेसंबंधांमध्ये फूट पडल्याची चर्चा होती आणि या स्मृतीनं थेट लग्न मोडल्याची बातमी दिली. स्मृतीच्या पाठोपाठ पलाशनं देखील हे लग्न मोडल्याची पोस्ट केली आहे. यानंतर दोघांनी इन्स्टाग्रामवरती एकमेकांना अनफॉलो केलंय. नाशिकमधल्या तपोवनातील वृक्षतोडीचा मुद्दा चांगलाच गाजतोय. या वृक्षतोडीला सर्व स्तरामधून मोठा विरोध होताना दिसतो. दररोज प्रशासनाच्या विरोधामध्ये तपोवनामध्ये आंदोलन केलं जात आहे. वृक्षतोडीचा निषेध केला जातोय. आज तपोवनामधील वृक्षतोडीच्या विरोधामध्ये नाशिकच्या आयुर्वेद संमेलनाच्या कलाकारांकडून पथनाट्य सादर करून वृक्षतोडीच्या विरोधात आंदोलन करण्यात आलंय. पुन्हा एकदा बातम्यांचा वेगवान आढावा. तपोवनामधल्या आंदोलनाच्या प्रकरणी नाशिक महानगरपालिका प्रशासनाचे अधिकारी उद्या आंदोलकांसोबत चर्चा करतील. आंदोलकांना चर्चेसाठी निमंत्रण देण्यात आलेलं आहे. उद्या आंदोलकांसोबत झालेल्या चर्चेच्या नंतर आता पुढची दिशा देखील ठरवली जाणार आहे. जनसुनावणीमध्ये काय झालं हे अजून प्रशासनानं सांगितलेले नाही, तर पुन्हा आंदोलकांच्या सोबत काय चर्चा करणार असा सवाल आंदोलकांनी पालिका प्रशासनाला विचारलाय. नाशिकच्या तपोवनातल्या वृक्षतोडीला मोठा विरोध सध्या वाढत असल्याचं दिसतंय. नाशिकमधल्या सायकलिस्टने तपोवन इथल्या झाडांना सायकलनं प्रदक्षिणा घातली आणि एक अनोखं आंदोलन केलंय. झाडं वाचवा, तपोवन वाचवा अशा घोषणा देऊन या वृक्षतोडीला विरोध करण्यात आलाय. तर उद्या महानगरपालिका प्रशासनाकडून या आंदोलकांना चर्चेसाठी बोलवण्यात आलंय. मात्र ही चर्चा तपोवनामध्येच व्हावी अशी देखील नाशिक सायकलिस्टकडून मागणी करण्यात आली आहे. नाशिक शहरामध्ये रस्ते दुरुस्तीच्या कामांना तब्बल 900 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. तात्काळ रस्ते हे खड्डेमुक्त करण्यात आले. मात्र सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरामध्ये विविध भागांमध्ये स्मार्ट सिटी NMGL कंपनीच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामांमुळे रस्ते पुन्हा एकदा खोदले जात आहेत. मात्र महानगरपालिका प्रशासनानं अवघ्या 15 दिवसांचा अल्टिमेटम देऊन शहरामधले रस्ते हे तात्काळ दुरुस्त करण्याच्या सूचना संबंधित ठेकेदारांना दिलेल्या आहेत. जुनी पेन्शन TETच्या संदर्भातल्या मागण्यांसाठी शिक्षकांचं उद्या आझाद मैदानावरती आंदोलन होणार आहे. महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समितीकडून या आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मुंबईमध्ये हे राज्यव्यापी आंदोलन केलं जाईल. भारताच्या संविधानाची गौरवशाली अमृत महोत्सवी वाटचाल या विषयावरील चर्चेमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं भाषण पुस्तक रूपामध्ये प्रकाशित केलं जाईल. येत्या 9 डिसेंबरला प्रकाशित केलं जाणार आहे. या पुस्तकाचं प्रकाशन लोकभवन इथे संध्याकाळी 6:30 वाजता राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते होणार आहे. नागपूरमध्ये हिंद की चादर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलंय. शीख धर्माचे 9वे गुरु तेग बहादूर यांच्या 350व्या शहीदी शताब्दीच्या निमित्तानं नागपूरमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील या कार्यक्रमाला उपस्थिती लावली आहे. खासदार नवीन जिंदाल यांच्या मुलीच्या लग्न सोहळ्यामध्ये खासदारांनी केलेला डान्स हा चांगलाच व्हायरल होतोय. भाजपच्या खासदार कंगना राणौत, तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा आणि शरद पवार तर जय पवार यांच्या लग्नामध्ये अजित पवार आणि रोहित पवार यांनी एकत्रित डान्स केल्याचं दिसलं होतं. यावरून आता राम शिंदे यांनी टीका केली आहे. पवार कुटुंबीय एकत्रित नृत्य करतात, एकत्रित राजकारण करतात. त्यामुळे 2024 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये मी त्यांच्या एकत्रित राजकारणाचा शिकार झाल्याचं मोठं विधान राम शिंदेंनी केलंय. यापुढे राजकारणाचा शिकार होणार नाही याची काळजी घेत असल्याचं देखील राम शिंदे म्हणायला विसरले नाहीत. कौटुंबिक लग्नामध्ये त्यांनी एकत्रितरित्या नृत्य केलेलं आहे. नृत्य एकत्रित करतात, राजकारण देखील एकत्रित करतात आणि त्या एकत्रित परफॉर्मचा मी 2024ला शिकार झालेलो आहे. अनेक वेळा त्यांनीच या संदर्भामध्ये स्पष्टोक्ती दिलेली आहे. मी याच्यातून या एकत्रित नृत्याला भविष्य काळामध्ये शिकार होणार नाही याची मी आता काळजी घेतो आहे. बघूया पुढे काय. अमरावती जिल्ह्यामधल्या मेळघाटातल्या बालमृत्यूंचं प्रकरण हे हायकोर्टानं गांभीर्यानं घेतलंय.
हायकोर्टाच्या आदेशानंतर आरोग्य खात्याचे सचिव निपुण विनायक, महिला व बालकल्याण विभागाचे सचिव अनुप यादव, आदिवासी विभागाचे सचिव विजय वाघमारे, विविध विभागांच्या मंत्रालयामधील उपसचिवांनी काल मेळघाटाच्या धारणी आणि चिखलदरा तालुक्यामधल्या वेगवेगळ्या भागांना भेटी दिल्या. मेळघाटामधील कुपोषण आणि समस्यांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. वीज, पाणी, रस्ता, शिक्षण, आरोग्य, नेटवर्क, बालविवाह आणि बालमृत्यूसह अनेक कारणांचा उहापोह करत मूलभूत समस्यांचा देखील शोध घेण्यात आला. अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, सामाजिक कार्यकर्ते यांच्याशी देखील चर्चा करून समस्या जाणून घेण्यात आल्या. न्यायालयाकडनं खूप अपेक्षा आहेत. जी वस्तुस्थिती आहे ती सचिव पातळीच्या अधिकाऱ्यांनी न्यायालयासमोर मांडावी ही सगळ्यात महत्त्वाची अपेक्षा आहे. आणि ती जर मांडली तर न्यायालय निश्चितच या प्रश्नाला न्याय देईल. कारण याआधी ज्या ज्या डेव्हलपमेंट मेळघाटमध्ये झाल्या आहेत त्या न्यायालयाच्या आदेशानुसार झालेल्या आहेत. मग सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल असो, मी अशी अपेक्षा करतो की तिथे डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल लवकरच होईल. इथल्या आदिवासीच्या ज्या संवेदना आहेत आणि त्यांचं जे काही कल्चर आहे त्याला धक्का न लागू देता आणि त्यांना डिस्टर्ब न करता कसं विकासाचे कार्यक्रम राबविले जातील असा ते प्रयत्न करण्यात, असं त्यांनी आश्वासन दिलं. आणि सगळ्या कार्यकर्त्यांना ऐकून घेतलं, अधिकाऱ्यांना ऐकून घेतलं, त्यांच्याविषयी प्रश्न ऐकून घेतले. आम्ही पण त्यांना अजूनही पुन्हा काही सादर करणार आहोत अल्टरनेटिव्ह प्लॅन. मध्ये आता जे शासनाचं धोरण आहे त्याप्रमाणे तो पोषण चालू आहे. काही सूचना या विभागासाठी विशिष्ट आलेल्या आहेत. त्याच्याबद्दल शासन स्तरावर जी काही पॉलिसी आहे त्याच्यामध्ये विचार करून बदल होणं शक्य असेल तर तो नक्की केला जाईल. परंतु ओव्हरऑल जे पोषण अमृत आहार योजनेचं आणि गरम ताजा आहाराचं जे सुरू आहे ते आम्ही कालच्या ज्या व्हिजिटमध्ये बघितलं ते अतिशय चांगलं चालू आहे आणि त्याचे चांगले परिणाम सुद्धा दिसत आहेत. इव्हन ते प्रेझेंटेशनमध्ये पण आलेले आहेत. ठाण्यातल्या फॅमिली कोर्टाच्या आवारामध्ये कारमध्ये दोघांकडून महिलेवरती सामूहिक अत्याचार करण्यात आलाय. केकमध्ये गुंगीचं औषध देऊन अत्याचार करण्यात आल्याची माहिती आहे. ठाणे नगर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. दरम्यान हिरालाल केदार या आरोपीला अटक करण्यात आली असून रवी पवार हा फरार आहे. संबंधित घटना 25 ऑगस्टला घडल्याची माहिती आहे. दोन आरोपींपैकी एक आरोपी अटक आहेत. ते स्वतःला पत्रकार म्हणजे म्हणवतात असं म्हणता येईल. पत्रकार आहे, अजून त्यांचं लायसन्स आपल्यापर्यंत प्राप्त नाही आहे. पण त्यातले जे आरोपी आहेत त्यांच्यावर म्हणजे 3-4 पोलीस स्टेशनला एक्स्टॉर्शनचे म्हणजे खंडणीचे गुन्हे दाखल आहेत पोलीस स्टेशनला, अशी माहिती प्राप्त आहे. वसईमध्ये कारनं कट मारल्याच्या वादामधून हाणामारी झाली. कारनं बाईकला कट मारल्याचा जाब विचारणाऱ्या एका यादव नावाच्या इसमाला ही मारहाण करण्यात आलेली आहे. कार चालक मोहित खान आणि त्याच्या मित्रांकडून ही मारहाण झाली आहे. वसईतल्या तुंगारेश्वर परिसरामधली ही घटना आहे. हाणामारी करणाऱ्यांवरती पोलिसांना लाठीचार्ज देखील करावा लागला. तसंच वसईमधल्या पेल्हार पोलीस स्टेशनमध्ये 9 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. बीडच्या गेवराई तालुक्यामधल्या नांदलगाव इथल्या ग्रामपंचायतीचे शिपाई जालिंदर सुरवसे यांना गावामधील 8 ते 10 जणांनी लाकडी दांडे आणि रॉडनं जबर मारहाण केली. या मारहाणीमध्ये सुरवसे गंभीर जखमी झालेले आहेत. त्यांच्यावरती बीडमधल्या जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. महिलेचा विनयभंग केल्याच्या संशयावरून ही मारहाण झालेली आहे. सुरवसे यांच्यावरती सध्या उपचार करण्यात येत आहेत. त्यांच्या तक्रारीवरून तलवाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला जातोय. ते माझ्या भावाला असे सगळे मारित होते, गडी माणसं सगळे, कुणी काठीने मारते, कुणी रॉडने मारते. म्हणून मी म्हणलं सोडवा. मग मी कसं बाजूला केलं आणि त्याला म्हणले आम्ही म्हणलं पोलीस स्टेशनला नेतो. आता मागले मग ह्याला एवढं मारले, हे कशामुळे मारले, त्यांचे गुन्हा असला तर गुन्हा बघायचा ना, ते मारायचं डायरेक्ट कशाला. ऑस्ट्रेलियानं इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या ॲशेस कसोटीमध्ये दणदणीत विजय मिळवलाय. ब्रिस्बेनमध्ये खेळवण्यात आलेल्या या सामन्यामध्ये कांगारूंनी चौथ्या दिवशी इंग्लंडचा 8 विकेट्सनी धुव्वा उडवला. या विजयासह स्टीव्ह स्मिथच्या ऑस्ट्रेलियानं मालिकेमध्ये 2-0 अशी आघाडी घेतली आहे. ब्रिस्बेनच्या या कसोटीमध्ये ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा दुसरा डाव आज 241 धावांमध्ये गुंडाळलाय. मात्र पहिल्या डावामध्ये घेतलेल्या 177 धावांच्या आघाडीमुळे कांगारूंना अवघं 65 धावांचं आव्हान मिळालं. हे आव्हान ऑस्ट्रेलियानं 2 विकेट्सच्या मोबदल्यामध्ये पार केलंय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.